नमस्कार। तर आपण सगळ्यांनी ना काकडी डोळ्यावर ठेवलेली असं टीव्ही मध्ये नाहीतर सिरियल मध्ये वगैरे बघितलंच आहे। तर हे असे का करतात? कारण काकडीमध्ये कूलिंग आणि रिफ्रेशिंग प्रॉपर्टीज असतात आणि काकडी आपल्या चेहऱ्यासाठी बॉडीसाठी खूप बेस्ट आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काकडी तुमच्या चेहऱ्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारे वापरू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। पहिला आहे सनबर्न। जर उन्हातून जाऊन आल्यानंतर चेहरा तुमचा लाल झाला असेल तर काकडीचा रस तुम्ही कॉटननी जर लावला तर तुमची स्किन गार पडेल आणि जो काही लालपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल। तुमचा जर चेहरा डल झाला असेल आणि तुम्हाला ग्लो हवा असेल तर काकडीच्या रस मध्ये थोडासा 1 ते 2 थेंब तुम्ही लिंबूचा रस घाला आणि तुमच्या मानेवर चेहऱ्यावर जर तुम्ही फिरवला तर तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण जो डलनेस असेल तो निघून जाईल। जो काळपटपणा असेल किंवा थकल्यासारखा चेहरा असेल तरी देखील ही रेमेडी जर तुम्ही तुमच्या डल चेहऱ्यावर वापरली तर तुम्हाला एक छान ग्लोइंग स्किन मिळेल। तुमचे डोळे जर सुजले असतील किंवा पफी आईचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काकडी घ्या, पहिला तिला फ्रीज मध्ये ठेवा आणि गार काकडीचे काप करून तुम्ही तुमच्या डोळ्यावर ठेवू शकता। तर एक तुम्हाला 15 ते 20 मिनिटं असेच गार काकडीचे काप ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्हाला इन्स्टंटली तुमचा जो हा पफीनेस असतो, सुजलेले डोळे असतात ते ऑटोमॅटिकली कमी येतील। काकडीचा रस काढून तुम्ही फ्रीज मध्ये तो स्टोअर करा आणि ॲज अ टोनर म्हणून तुम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ वापरू शकता। जसं आपण गुलाब पाणी वापरतो तसंच तुम्ही काकडीचा टोनर सगळ्या स्किन टाइप साठी रोज सकाळ दुपार संध्याकाळ वापरू शकता। तर याने तुमचा तेलकटपणा कमी होणार आहे, तुम्हाला एक छान गार फ्रेशनेस फीलिंग येईल, तुमची स्किन हायड्रेटेड राहील। जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल आणि तुमची स्किन हायड्रेटेड अजिबात राहत नाही तर काकडीच्या रसासारखं टोनर कोणतंच नाही। जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही काकडीच्या रस मध्ये 1 चमचा थोडीशी मुलतानी माती घालू शकता आणि ह्याचा एक फेस पॅक तयार करून तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर बॉडीवर लावू शकता। तर याने देखील तुमची स्किन फ्रेश राहील, हायड्रेटेड राहील आणि मुलतानी माती तर एक्सेस ऑइल वगैरे सगळं काढून टाकतेच, त्यामुळे हा फेस पॅक पण तुम्ही काकडीच्या रसाने बनवू शकता। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ, काकडीचा रस तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कसं वापरू शकता याच्याबद्दल। जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।